ज्ञानेश्वर म्हात्रेजी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर म्हात्रेजी, अतिशय आपण बघतोय आक्रमक झालेले आहेत आंदोलक आणि पालक सुद्धा, आणि वेगवेगळे फलक हाती घेऊन आता आंदोलन रेल्वे ट्रॅकवरती उतरून करतायत। मी या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी सातत्याने आढावा घेत आहे। मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी इथे आलो होतो, परंतु त्यांची माझी भेट झाली नाही। मी पत्र दिलेलं आहे आणि माननीय शिक्षण मंत्री यांची सुद्धा भेट घेतली आहे आणि त्यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांनी स्वतः सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन या विषयाची संपूर्ण गांभीर्याने दखल घेतली आहे आणि तातडीने कारवाई करण्यासाठी त्यांनी आदेश दिलेत। डेप्युटी डायरेक्टर असतील, शिक्षण अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी प्राचारणा केलेली आहे की तातडीने तुम्ही या विषयामध्ये लक्ष घाला आणि नक्की काय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही कारवाई करा, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांनी आदेश दिले आहेत। बरं, पण ज्ञानेश्वरजी, उद्धव ठाकरेंनी आरोप केलेत की ही शाळा भाजपशी संबंधित आहे। नाही, असं भाजपाशी संबंधित त्या ठिकाणी म्हणता येणार नाहीत। ही शाळा संपूर्ण बदलापूर मधील काही ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांनी गेल्या 70 वर्षापूर्वी सुरू केलेली एक शाळा आहे आणि सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये 1-2 पदाधिकारी असू शकतात, पण त्या ठिकाणी आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये मला वाटतं कुठल्याही पक्षाचं राजकारण न आणता आपण एक सामाजिक भावना म्हणून त्या मुलीला न्याय देण्यासाठी आणि जी विकृती आहे ती विकृती ठेचून काढण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे। पण ज्ञानेश्वर म्हात्रेजी, इथे जमा झालेले जे लोक आहेत, त्या जे आंदोलक असतील, पालक असतील, या पालकांकडनं मात्र जमाव संतप्त होताना पाहायला मिळतोय। दगडफेक सुद्धा पोलिसांवरती झालेली आहे। खरंय। आम्ही सगळ्या बदलापूरकरांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण शांततेच्या मार्गाने आपण घ्यावा। यामध्ये आमचे आमदार किसनजी कतुरे साहेब असेल, मी असेल, सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो की हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकवर घेतला गेला पाहिजे। काल कतुरे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलेले आहेत आणि मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी आणि आमच्या ज्या पीडित मुली आहेत त्यांना न्याय मिळावा याकरता आम्ही प्रयत्न करतोय। सर्व बदलापूरकरांना माझी नम्रतेची विनंती असेल की आपण शांततेने या ठिकाणी आंदोलन मागे करावं, आपण जे करत आहात ते शांततेने करावं अशी माझी विनंती आहे। बरं, पण ज्ञानेश्वरजी, इथे कोणीही गेलेलं नाही, आमदार खासदार भेटीसाठी सुद्धा पोहोचलेले नाहीत असा सुद्धा आरोप केला जातोय। मी स्वतः ह्या प्रकरणाची दखल घेऊन कालच माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलेलो आहे। काल आमचे किसनजी कतुरे साहेब सुद्धा यांना भेटले, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले आहेत। मी फार अपेक्षा लावून आहे की मुख्यमंत्री दुपारपर्यंत येतील, त्यांची भेट घेऊन या ठिकाणून त्यांच्या हे सगळं कानावर टाकून काहीतरी यातून त्या नराधमांना तातडीने शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करतो आणि मी सध्या मंत्रालयामध्ये आहे आणि शिक्षण मंत्र्यांसोबत सुद्धा माझी आता या विषयावर चर्चा झाली आहे आणि इथून मी लगेचच बदलापूरला त्या ठिकाणी येत आहे। बरं, पालकांची अशी इच्छा आहे की कोणीतरी भेटावं, कोणीतरी अधिकृतपणे भेटून त्यांना माहिती द्यावी। पालक किंवा आंदोलक यांना कोण भेटणार नेमकं? निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले आहेत, ते सुद्धा प्रयत्न करतात आणि आमदार साहेब सुद्धा प्रयत्न करतात की लवकरात लवकर या संपूर्ण पालकांना आणि जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मी सुद्धा बदलापूरला पोहोचून पालकांची आणि सगळ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करेन। ज्ञानेश्वरजी, तुम्ही सुद्धा या शाळेच्या ट्रस्टवर आहात का? नाही, या शाळेच्या ट्रस्टवर आम्ही त्या ठिकाणी शिकलेलो आहोत, त्या ट्रस्टवर आम्ही नाहीये। बर, पण जो आरोप होतोय की भाजपच्या लोकांशी संबंधित ही शाळा आहे, त्यावरती आता खरं तर बोलणं गरजेचं आहे, कारण उद्धव ठाकरेंनी थेट आरोप केलेत आणि त्यामुळे दिरंगाई होत गेली असंही त्यांचं म्हणणं आहे। मी मगाशीच आपल्याला सांगितले की ही बदलापूर मधल्या एक चांगल्या ग्रामस्थांची शाळा आहे। बदलापूरमध्ये पहिली शाळा आणि नामवंत शाळा आहे। या शाळेत अनेक विद्यार्थी शिकलेले आहेत। मी म्हणेन की 1-2 पदाधिकारी असू शकतात त्याच्यामध्ये पक्षाचे, पण यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करण्याची वेळ आज नाही असं मला वाटतंय। त्या मुलीला न्याय देणं, तिच्या पालकांना न्याय देणं आणि समाजामध्ये अशा प्रकारची विकृती पुन्हा घडू नये याकरता आज आपलं फोकस करणं लक्षात आहे। बरं ज्ञानेश्वरजी, आता तिथे असणाऱ्या पालकांना किंवा आंदोलकांना भेटणार कोण आहे? कोण राजकीय नेते तिथे जाणार आहेत? आमदार खासदारांपैकी कोण जाणार आहे? मी आता संपर्क करतो, आमचे बीजेपीचे असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, अजून काही पदाधिकारी, त्यांनाही फोन करून आम्ही विनंती करू की आपण त्या ठिकाणी जाऊन जमावाला शांत करणं आणि त्यांना प्रॉमिस करणं की यामध्ये निश्चितपणे आम्ही पुढाकार घेऊन त्या मुलींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू। याकरता आता फोनवर आम्ही सगळ्यांना त्याचे संदेश देत आहोत। बरं, आता सध्या आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक जे होते ते हिंसक झालेले होते आणि काहींना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। हे नेमके आंदोलक कोण आहेत? कारण सर्वसामान्य नागरिक आहेत, सर्वसामान्य बदलापूरकर आहेत, पालक आहेत
आणि आंदोलकही आहेत, मात्र यात राजकीय लोक घुसले आहेत असंही किसन कथोरे यांनी मगाशी आरोप केला होता. असू शकतंय, कारण त्याच्यामध्ये आता काय झाले की विविध पक्षाचे लोक त्यामध्ये उतरले आहेत, पण मोठ्या प्रमाणामध्ये पालक सुद्धा दिसत आहेत आणि राजकीय लोक सुद्धा असू शकतात, काय सांगता येत नाही. पण मी आता इथं मंत्रालय असल्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत की नक्की हे कोण करतंय. पण पालकांचा मोठा समुदाय त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2-4 राजकीय पक्षाचे लोक असू शकतात जे जाणून बुजून त्या ठिकाणी काहीतरी करायचा प्रयत्न करत असतील असं मला वाटतंय. नक्कीच. धन्यवाद ज्ञानेश्वर म्हात्रेजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सध्या ते मंत्रालयात आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये लवकरात लवकर आंदोलक आणि पालकांची आम्ही भेट घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे.